हॅलो. हा बोला. हा, नमस्कार सर. हा बोला. हा, शंभू त्रिकाल आयुर्वेदामधून बोलतोय. हा बोला. हा सर, आपण औषधं घेतली होती आपल्याकडून. हा हा त्रिकाल एक्स जीवन अमृत. हा हा. ओके, कोणासाठी घेतलेलं आहे आणि काय रिझल्ट आहे जाणून घेण्यासाठी कॉल केला होता. माझ्यासाठी घेतलं होतं. ओके ओके. काय रिझल्ट आहे सर त्याचा? चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. ओके पण कसं आहे, ज्या दिवशी दिसतं त्या दुसऱ्या दिवशी रिझल्ट, तर ते मला गॅप दिलं तर मग नाही येत रिझल्ट. ओके असं ते डाऊट वाटते मला. ओके. नाही नाही, तसं म्हणजे औषध जर त्यावेळेस घेणार ना, तुम्हाला रिझल्ट दिसतोच. तर त्याचा कसं 3 महिने जर आपण कंटिन्यू केलं की तुम्हाला तो काय रिझल्ट जो आहे तो कायमस्वरूपी येतो. आणि ते मी तुमचा फोन त्या दिवशी आला होता ना, आला होता ना. मला थोडासा मुळव्याधचा त्रास होऊन राहिला म्हणून मी तो बंद केला होता मला. ओके ओके. नाही, हे काही असं काही गरम पडत नाही. पाणी वगैरे कमी पिता का? तर पाणी तर पितो आता, तर पितो रेग्युलर, जेव्हा पाणी आहे तेव्हा पितोय. त्या दिवशी सांगितलं ना मी. ओके ओके. 3 महिने घ्यावं लागतं ना मॅडम? हो, 3 महिने करायचं आहे. ऍक्च्युली ते याच्यामध्ये मेन्शन केलं नव्हतं ना, त्या दिवशी जरा घाईघाईमध्येच फीडबॅक घेतले होते. त्यामुळे मग पुन्हा एकदा कॉल केला मी. म्हणजे मला माहित नव्हतं की तुम्हाला कॉल येऊन गेलाय करून. पहिलेच म्हणजे टायमिंगचाच थोडा इश्यू होता माझा, बाकीचा नव्हता. फक्त टायमिंग इतका नाही वाढला, पण साखरता वाढली. साखरता वाढली. ओके. टायमिंग पण वाढेल. आपला गॅप पडतोय का औषधामध्ये? म्हणजे मी त्यामुळेच मला मुळव्याधचा त्रास होत होता ना, हा हा. मी कमी घेतोय किंवा आठवड्यातून 2च दिवस घेतोय. ओके ओके. हा, मध्ये बोलला होता जेव्हा गरज लागेल तेव्हाच यूज कर. तेच ना. ठीक आहे ना. टायमिंग पण वाढेल. बाकी काही शीघ्रपतन, स्वप्नदोष वगैरे काही नाही ना? नाही, ते नाही ना. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे. आता बोलवायचं असेल तर मग ते फोन करूनच ऑर्डर द्यायची. हो, जेव्हा तुमचं संपेल त्याच्या 8 दिवसाच्या अगोदर ऑर्डर करून द्यायची, म्हणजे गॅप पडत नाही. बरं. चालेल.